कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू ऐकणारच का नाही माझं? आलात का मागे मागे माझी समजूत काढायला? मला असं नाही करायचं, मला तसं नाही करायचं, आपण समजून घेतलं पाहिजे. ही सगळी बडबड मला अजिबात ऐकायची नाही. अगं एवढं काय झालंय ग बाई? काय झालंय? बाहेर बघितलं नाही काय झालंय? नाही बसा, तुम्हाला समजून सांगते. बसा ना. नाही नाही इथनच. घर ऐका तुरुंग काय नाही, माझं कोणीच ऐकत नाही. ह्या म्हणतील ते जेवण करायचं, ह्या म्हणतील त्या भाज्या करायच्या, ह्या म्हणतील ते काम करायचं. अहो मला या सगळ्याचा कंटाळा आलाय. लॅपटॉप नाही बोला. तुला काय पाहिजे सांग बरं मला. स्वतःचं घर, आपलं हक्काचं घर, जिथं सगळं मला ठरवता येईल. प्रत्येक गोष्ट विचारायला तुमच्या दीदीकडे तुम्हाला जावं लागणार नाही. आणि या रुपाली ताईंसारखी मी मोठी म्हणून रुबाब झटारी कोणी नसेल ना, असं स्वतःचं हक्काचं घर हवंय मला. अगं माझी राणी. सोडा, तुम्हाला चांगलीच ओळखू नये मी. हाय का आता? मी तुला नाही जवळ घेणार तर कोणाला घेणार सांग बरं? नाही म्हणजे तुलाच घेणार मी जवळ. नाही बघ, बाहेर जरी तुझं काही चालत नसलं तरी या खोलीची राणी तूच आहेस का नाही? त्यांना काय होतं हे बघा, मला चांगलंच माहितीये. हे घर आपलं नाहीये ना, म्हणून सगळे आपल्याशी असं वागतात, उठसूट आपल्यावर हक्क गाजवतात. आणि हे सगळं मला अजिबात पटत नाहीये. मोना अगं असं काही नाही ग बाळा. हे बघ, घरात आपण सगळ्यांपेक्षा लहान आहे का नाही, म्हणून ते प्रेमानं बोलतात आपल्याला असं. प्रेमाने? या रुपाली त्यांच्या बोलण्यात कुठे प्रेम दिसलं हो तुम्हाला? जरा सांगा मला पण. ते सगळं सोड, मला सांग, येऊ तुझा नवरा तुझं सगळं ऐकतो का नाही? मोना, तू फक्त तोंडातनं शब्द काढ, तू म्हणशील ते आणून देतो तुला. आणि घराचं काय? मोना अगं घर घेऊ की आपण, पण तू आत्ता शांत हो. हे बघ, मी तुला जेवढा जीव लावतो का नाही, तेवढाच माझ्या दीदीला आणि बापूंना पण लावतो. मी आणि दीदी लहानपणापासून एकत्र वाढलो, असं नाही का सोडून जाऊ शकत त्यांना. हे बघा, तुम्ही आहात ना म्हणून हे सगळ्यांचं ऐकते, नाहीतर आत्ताच्या आत्ता स्वतःचं घर घ्यायला लावलं असतं मी. थांब 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 थांब, आता काय म्हणलीस तू? मी आहे म्हणून म्हणजे? अगं माझी राणी, बघ बघ बघ. तुम्ही गावपणा करू नका, बाहेर जा. डिपेंड ऑन बायकोच्या नाकावर चराक परवडणार नाही बाबा तुम्हाला. बरं ऐक की, एक गंमत आहे तुझ्यासाठी. काय? इकडे ये. अहो काय? अहो ऐका ना, हे बघा, कुटुंब जवळचं असतं हे मला माहितीये, पण आपलं स्वतःचं घर ते स्वतःचं असतं, हे समजून घ्या ना. हो मोना, कळतंय मला, आपण करू याच्यावर विचार. चल बाहेर जाऊ. नक्की? चल. विनायकराव, बॅग भरून झाली का? मुकादम खाली येतच असतील. दीपक, झाला का मोनाचा राग शांत? काय? कोण बोललंय मोनाला? किरकोळ चालत राहत. तू बातमी वाचली का? आप्या आहे बघ, यात बातमी आली. तुम्ही मोठे होऊन लोकांसाठी काम करताय बघून ना मला लय बरं वाटते बघ. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही हे करू शकतोय. मा, बाबा, आज तुम्ही असं काहीतरी करा, त्या पेपरला परत तुमची आवाज आली पाहिजे. ऑल द बेस्ट मा बाबा. ओके सिम्बा. बरं चला, निघतो आम्ही. चल भाऊजी, हो, अहो डबा. चल. चला येतो. बाय बाबा, बाय. बाय. भांजे, तुमचा पण डबा घ्या, मी सोडतो तुम्हाला. दीपक, अरे मी मगापासून आवरून थांबले त्याला सोडायला. अहो रुपाली ताई, कशाला उगत उन्हात अन्नाचं बाहेर पडताय? हे बघा, अमोलची शाळा वाटेवरच आहे माझ्या, मी सोडतो की त्याला. दीपक, एकदा ठरलंय ना की त्याला सोडायची जबाबदारी माझी आहे, मग कशाला रोज रोज बदलायचे रे हे? रुपाली ताई, अहो हा काय पोरकटपणा लावलाय? ते जातो म्हणतायत ना, तर जाऊ दे ना त्यांना, तेवढाच तुमचा त्रास कमी होईल. हे बघ मोना, मला अमोलला सोडायचा कधीच त्रास होत नाही, आणि माझ्याशी नीट बोलायचा. रुपाली, तू का वाद घालतेस या ठिकाणी? तुम्ही शांततेत बोलूच शकता ना. सुधीर सर, असू द्या. दिप्या, मोना राहू द्या. रुपाली, तुम्हाला वाटतंय ना, या सोडून त्याला. बरं ठीक आहे. अमोल,
बाळा तू जा त्यांच्यावर. सर निघूयात आपण. चला. बाय दिप्या मामा. बाय बाय मोठे बाबा. बाय बाय. अमोल बाळा तू शूज घाल, मी डबा घेऊन आले. हा चल बापू पाय मोकळे करून या. चला. बाई माझाही ठीक आहे, पण यांचं पण कोणी ऐकत नाही या घरात. आम्हाला काही किंमत आहे की नाही? त्या नितीनला अटक झाली आणि त्यांच्या घरच्यांना वाऱ्यावर सोडलाय. ती लोक वरात घेऊन कधी पण इकडे येतील. गिरीश गायकवाड साहेब, अटक वॉरंट निघालाय तुमचा. बालमजुरी गुन्ह्याअंतर्गत आम्ही तुम्हाला अटक करतो. अपर्णा मॅडम, नाही नाही म्हणत तुम्ही आमचा नाद केलाच. पैसे देऊन प्रकरण मिटवायचं सोडून तुम्हाला हे उद्योग सुचले. आम्ही गुन्हेगाराचं ऐकत नाही. त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे पाहणं आमचं काम. ज्या कायद्याच्या जीवावर तुम्ही हे बोलताय ना, त्यानं फार फार तर मुलांचं मजुरीपासून रक्षण होईल. त्यांचा जीव कसा वाचवणार तुम्ही? ए! ती लोक बघितली का? यांच्यातनं माझ्या मर्जीशिवाय तुम्ही मला इथनं घेऊन जाऊ शकत नाही. पण मी येणार, लक्षात ठेवायचं. तुम्ही मला घेऊन जात नाही, मी तुमच्या बरोबर येतोय. मॅडम, हा खेळ खेळाय दम लागतो. आणि तुमच्यात दम असेल तर हा खेळ जिंकून दाखवा. मी हा खेळ खेळणार पण आणि जिंकून दाखवणार. अपर्णा मॅडम, पोलीस प्रशासन. एक शब्द जरी तोंडातून निघाला ना, कोणी खुपडीच्या आरपार असेल. आणि परत जर घराच्या आसपास दिसलास ना, कुठंच दिसणार नाही सर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.